प्रेज द लॉर्ड सर्वांना. खरोखर देवाची स्तुती असो आजच्या ह्या सुंदरशा वेळेबद्दल. देवाचे आभार मानतो की तुमच्यासोबत परमेश्वराने त्याचे वचन शेअर करण्याची संधी दिली. प्रियांनो, बायबलमध्ये आपण पाहतो रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय वचन 10. प्रियांनो, त्या ठिकाणी पौल जो आहे तो म्हणतो की आम्हाला सुवार्ता सांगण्याची लाज वाटत नाही. हालेलुया. खरोखर प्रियांनो, सुवार्ता जी आहे ती सांगणं किती महत्त्वाचं आहे हे खूप गरजेचं आहे. आणि सुवार्ता म्हणजे चांगली बातमी, चांगली बातमी, उत्तम बातमी. आपण या जगामध्ये पाहतो की सकाळी जर आपण न्यूजपेपर जर वाचण्यासाठी पाहिलं तर न्यूजपेपरमध्ये आपण पाहिल्यानंतर आपलं मन खिन्न होतं प्रियांनो. की त्या ठिकाणी चांगल्या बातम्या नाही तर त्या ठिकाणी कुठंतरी दरोडा घातलेल्या बातम्या आहे, कुणीतरी कुणाचा खून केलेली बातमी आहे, कुणीतरी भावाने भावाला मारलं प्रियांनो, पत्नी पती यांचे भांडणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या, चोऱ्या, अशा प्रकारच्या न्यूज आपण त्या ठिकाणी पाहतो. परंतु चांगली बातमी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि जरी मिळाली तर थोड्याफार चांगल्या बातम्या असतात. प्रियांनो, मला सांगू द्या तुम्हाला की 2024 वर्षापूर्वी तुमच्यासाठी व माझ्यासाठी या पृथ्वी तलावरती देवाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. योहान 3:16 सांगतो प्रियांनो की देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की कोणाचाही नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियांनो, परमेश्वर तुमच्यावरती खूप प्रेम करतो. मला एक गोष्ट सांगू द्या प्रियांनो, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र देखील राखून ठेवला नाही तर तो तुमच्याकरता व माझ्याकरता त्याने पाठवला प्रियांनो. आणि हीच ती खरी सुवार्ता आहे. आणि ही सुवार्ता जेव्हा आपल्याला कळते की माझ्यासाठी कोणीतरी प्राण दिला, माझ्यासाठी कुणीतरी वधस्तंभावरती गेलं, माझ्यासाठी कुणीतरी रक्त सांडलं आणि माझ्या पापाची त्याने क्षमा केली व मला नवीन जीवन दिलं, ही खरी सुवार्ता आहे. ही खरी आनंदाची बातमी आहे जी आज तुमच्या कानावरती पडत आहे. आज तुमचं जीवन जे नाशाच्या मार्गामध्ये असेल, आज तुमचं जीवन ज्या चुकीच्या मार्गामध्ये असेल, कदाचित तुम्ही व्यसनाच्या अधीन असतान, कदाचित तुम्ही वेगवेगळ्या कर्जामध्ये पडलेले असतान, कदाचित तुम्ही वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये असतान ज्या चुकीच्या आहेत, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने पाप म्हणून ओळखलं जातं, अशा बंधनामध्ये तुम्ही आहात. प्रियांनो, आज ही सुवार्ता जेव्हा तुमच्या कानावरती पडेल त्यावेळी पवित्र आत्मा तुमचा ताबा घेईल आणि पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे ओळखण्यासाठी मदत करेल. प्रियांनो, पहा, सुवार्ता ही चांगली बातमी ही तुमच्या कानावरती आज पडलेली आहे. आणि मला आनंद होत आहे की आज ख्रिस्तामध्ये ही जी सुवार्ता ऐकून अनेक लोक देवाकडे येणार आहेत. खरोखर देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रभू, आपण प्रार्थना करूया सर्व लोकांसाठी. धन्यवाद येशू. पवित्र पवित्र सामर्थ्याने भरलेले आमच्या जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा माझ्या सर्व भाऊ बहिणांसाठी. प्रभू परमेश्वरा जे प्रभू हा व्हिडिओ पाहत आहेत प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येकाला नाम बाय नाम आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो प्रभू परमेश्वर राजा. प्रत्येकाला प्रभू परमेश्वर पिता तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. व प्रभू, आज जी सुवार्ता प्रभू परमेश्वरा त्यांच्या कानावरती पडलेली आहे प्रभू परमेश्वरा, ती सुवार्ता प्रभू परमेश्वर पिता त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजू दे प्रभू परमेश्वरा. त्याचा स्वीकार त्यांनी करावा प्रभू परमेश्वरा. आणि आपलं जीवन जे पापामध्ये, जे श्रापामध्ये आहे, जे बंधनामध्ये आहे, ते प्रभू परमेश्वरा त्यांचं तुटू दे प्रभू परमेश्वरा. आणि त्यांना प्रभू परमेश्वर पिता मोकळीकता मिळू दे प्रभू परमेश्वरा. कारण तुझं वचन सांगतं प्रभू परमेश्वर राजा, सत्य तुम्हास समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करेल. हो प्रभू परमेश्वर, आज जे सत्य प्रभू त्यांच्या कानावरती पडलेलं आहे प्रभू परमेश्वरा, प्रभू परमेश्वर पिता त्यांनी स्वीकारावं याच्यासाठी कृपा पुरव प्रभू परमेश्वरा. आणि त्यांचं व त्यांच्या घराण्याचं तारण होऊ दे प्रभू परमेश्वरा. धन्यवाद देतो. जे भाऊ जे बहीण प्रभू परमेश्वरा व्हिडिओ पाहते त्या प्रत्येकावरती प्रभू तुझा पवित्र आत्मा उतरून येऊ दे प्रभू. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर राजा. आणि होऊ दे तुझ्याच नावाचं गौरव प्रभू परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोडे मधुर नावात प्रार्थना केली म्हणून तर आणि कबूल कर पित्या. आमेन आमेन. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. थँक्यू.